हा प्रयत्न करावा लागेल की उद्याच्या काळामध्ये लोकसंख्या वाढली तर पिण्याचं पाणी तर द्यावंच लागेल आणि त्याच्यामुळे मुळशी किंवा टाटाची जी धरणं आहेत त्या धरणांचंही पाणी टाटाशी बोलून की बाबा तुम्हाला लागणारी वीज आम्ही राज्य सरकारच्या महावितरणकडनं तुम्हाला उपलब्ध करून देतो, पण पाणी मात्र आपल्याला दुसरीकडनं उपलब्ध करून देता येणार नाही, अशाही पद्धतीची चर्चा करायचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर आमचा झालेला आहे आणि त्याच्यातून पुणेकरांची पण तहान भागवायची, पिंपरी चिंचवडकरांची पण तहान भागवायची, कारण त्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। आणि कचऱ्याच्या संदर्भातला जो काही महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्याही संदर्भात आता नवीन खूप टेक्निक पुढे आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कचऱ्याची अतिशय चांगल्या प्रकारची विल्हेवाट त्या बाबतीमध्ये लावता येते। अडचण हीच आहे की ती विल्हेवाट लावताना आता इथं विजयराव शिवतारे बसलेले आहेत, त्यांचा उरळी देवाची आणि पुरसुंगीचा जो परिसर आहे तिथं तो कचरा जातो। वास्तविक तिथल्या तरी लोकांनी किती दिवस हे सहन करायचं आणि म्हणून त्या वेगवेगळ्या भागामध्ये तिथं कचऱ्याच्या संदर्भातली विल्हेवाट लावण्याच्या बद्दलचं नवीन जे टेक्निक आलेलं आहे, जे पिंपरी चिंचवडनी त्याचं अनुकरण केलं आहे। मधल्या काळामध्ये राजेंद्र भोसले इथं बसलेत, त्यांना सांगून त्यांना इंदूरला पाठवलेलं होतं, आपली टीम इंदूरला गेलेली होती। इंदूरला ह्याबद्दल एक फार चांगल्या पद्धतीनं एक देशातलं स्वच्छ सिटी, क्लीन सिटी म्हणून त्या इंदूरची ओळख झालेली आहे। असं जिथं जे काही चांगलं असेल ते चांगलं आणायचं। नदी सुधार कार्यक्रम आपला चाललेलाच आहे। मध्ये काही NGOजनी अशा पद्धतीचा विरोध केला की हे तुम्ही जे करताय त्याच्यामुळं नदीचं पात्र कमी होणार आहे।